उत्तर पुणे जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसलाय। पावसामुळे भात पिकांचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेलं भात पीक सडलंय। आठवड्याभराच्या पावसाने आता शेती जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळतं। गेल्या आठवड्याभरापासून उत्तर पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे आंबेगाव जुन्नर तालुक्यातल्या भात पिकांचं मोठं नुकसान झालंय। भात काढणीच्या काळात अवकाळीचं संकट कोसळल्यानं भाताच्या साळी शेतातच गळून पडल्या, तर काही ठिकाणी भाताचं उभं पीक जमीनदोस्त झालंय। दरम्यान नुकसानग्रस्त शेतातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुड यांनी। पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। मी सध्या जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात आलेलो। आपण या ठिकाणी जर पाहिले तर भाताचं पीक हे काढणीसाठी आलेलं होतं आणि भात काढणीच्या काळात खरं तर अवकाळी पावसाचं संकट कोसळलेलं आहे। त्यामुळे अवकाळीच्या या संकटामुळे कुठेतरी भाताच्या पिकाचं आता नुकसान होणार आहे। आपण ह्या साळी जर पाहिलं तर सध्या या साळी वाळलेल्या आहेत आणि आता आदिवासी शेतकऱ्यांना कुठेतरी ही भात काढणी करायची होती, मात्र अवकाळीचं हे संकट कोसळलं आणि शेतात पूर्णपणे पाणी भरलेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळे या अवकाळी पावसामुळे या भाताच्या साळी सुद्धा या ठिकाणी जे काय भात काढणीसाठी आलं होतं ते सुद्धा या खाली पाण्यात गळून पडलेलं आहे। त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आदिवासी शेतकऱ्यांचं वर्षभराचं भात हे प्रामुख्याने मुख्य पीक असतं, मात्र या वर्षी पाऊस सुरुवातीला लवकर आला त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी भात लवकर केली होती आणि त्यानंतर उशिरापर्यंत सध्या पाऊस सुरू राहिला आणि त्यानंतर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट कोसळलं आणि कुठेतरी भात उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून शासनाने तातडीने या नुकसानग्रस्त भात शेतांचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।